आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवली जाणारी वाटली डाळ करणार आहोत। ही वाटली डाळ न भिजवता अतिशय झटपट बनणारी अशी आपण बनवलेली आहे। वाटली डाळ खाताना बऱ्याच वेळेला टोटरे लागतात, म्हणजे घशामध्ये अडकल्यासारखी किंवा चिकटल्यासारखी डाळ होते। परंतु तुम्ही या पद्धतीने वाटली डाळ केली तर अतिशय टेस्टी, अजिबात घशाला चिकटणार नाही, फडफडीत अशी सुंदर अशी डाळ बनणार आहे। थंड झाल्यावर सुद्धा या डाळीची टेस्ट अजिबात चेंज होणार नाही, खूप सुंदर लागते ही डाळ। बनवायला म्हणाल तर फक्त 10 मिनिटं लागतात। चला तर वाटली डाळ बनवायला घेऊया। मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। आता वाटली डाळ करायचं म्हणजे डाळ भिजवणं वगैरे ह्या गोष्टी आल्या, त्यासाठी 2-3 तास डाळ भिजवावी लागते। परंतु आपण झटपट पद्धतीने बनवतो, यासाठी आपण हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत नळाखाली। आणि नंतर आपण कुकरला फक्त 1 शिटी द्यायची आहे, जास्त शिटी द्यायचीच नाही। फक्त 1 शिटीमध्ये ही डाळ आपल्याला पाहिजे तेवढी शिजते। कमी गॅसवरती 1च शिट्टी द्यायची आहे आणि शिजत घालताना आपण त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेलं आहे। अशा पद्धतीने वाटली डाळ बनवताना फक्त कमी गॅसवरती छोट्या कुकरमध्ये 1च शिट्टी या डाळीला द्यायची। जास्त शिट्ट्या दिल्या तर तुमची डाळ खूप जास्त शिजेल आणि खूप चिकट होईल। आता ही प्रसादासाठी डाळ बनवतोय, त्यासाठी आपण यामध्ये लसूण कांदा विरहित बनवतोय। त्यासाठी मी हिरव्या मिरच्या 4-5 घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याचे पानं 4-5 घेतलेले आहेत, कोथिंबीरीचे देठ आणि कोथिंबीरीची पानं सुद्धा घेतलेली आहेत। शिवाय आपण यामध्ये वाटणामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे आणि यामध्ये थोडंसं आपण आलं घालणार आहोत। आल्याची टेस्ट खूप सुंदर येते या डाळीमध्ये। थोडंसंच अगदी आलं घालायचं, खूप जास्त घालायचं नाही। आणि हे छान जाडं भरडच आपण वाटून घेणार आहोत, बिन पाणी घालता वाटायचं, अजिबात यामध्ये आपण पाणी घालणार नाही। वाटण होतंय तोपर्यंत आपली शिट्टी देऊन कुकर गार झालेला आहे, कुकर उघडून पाहूया। या पद्धतीने आपली डाळ शिजली पाहिजे। साधारण 70% डाळ शिजलेली आहे, खूप जास्त डाळ शिजवायची नाही, मध्ये थोडासा कण राहिला पाहिजे इथपर्यंत आपल्याला डाळ शिजवायची आहे। खूप जास्त डाळ शिजवली तर तुमची डाळ चिकट होणार, यासाठी फक्त 1 शिट्टी देऊन आपण डाळ शिजवून घेतलेली आहे। आणि आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत यातलं। हे खालचं पाणी तुम्ही आमटीसाठी वापरलं तरी चालू शकतं आणि थोडी नितळत ठेवायची, म्हणजे यातलं पाणी सगळं ड्रेन होऊन जाईल। आता या वाटणामध्येच मी थोडीशी डाळ घालून आपण थोडंसं फिरवून घेणार आहोत, म्हणजे वाटणही व्यवस्थित वाटलं जाईल। या वाटणामध्ये मी थोडीशी डाळ टाकून फिरवल्यामुळं जाडं भरडं असं वाटण होतं, ते छान वाटलं गेलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून फिरवून घेणार आहोत। डाळ खूप जास्त वाटायची नाही, पल्स मोडवरती थोडंसं आपण फिरवून फक्त घेणार आहे। आपलं वाटण रवाळ असं झालं पाहिजे। थोडे डाळीचे कण राहिले तरी चालू शकतात, नंतर ते परतताना डाळ सगळी शिजून जाते। इथं पाहू शकता असं रवाळ असं वाटण आपलं तयार झालेलं आहे। परफेक्ट अशी आपली डाळ वाटून तयार झालेली आहे। न भिजवता अतिशय सुंदर झटपट पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे। पाहू शकता अगदी 10 मिनिटांमध्ये ही डाळ बनते आणि खाल्ल्यानंतर वाटणारही नाही, ही अगदी बिन भिजवता बनवलेली वाटली डाळ आहे। अतिशय चटपटी सुंदर लागते। आता आपण आपल्या डाळीला फोडणी देणार आहोत। वाटल्या डाळीसाठी थोडंसं तेल थोडं जास्त घ्यावं, म्हणजे काय होतं, खूप कोरडी होत नाही डाळ। आपली डाळ खूप कोरडी होणार नाही, कारण आपण ती शिजवून घेतलेली आहे, ऑलरेडी डाळ शिजलेली आहे। यामध्ये थोडंसं मी फोडणीमध्ये थोडं तूपही घातलेलं आहे आणि वाटल्या डाळीमध्ये थोडीशी मोहरीची फोडणी जास्त द्यायची। मोहरीची टेस्ट या डाळीमध्ये खूप सुंदर लागते। थोडंसं मी अर्धा चमचा जिरंही घातलेलं आहे आणि यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत। शिवाय जे आता आपण वाटण केलं होतं ते वाटणही या तेलामध्ये घालून आपण छान परतून घेणार आहोत। वाटणामध्ये ओलं खोबरं घातल्यामुळं डाळीची टेस्ट खूप सुंदर येते। आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत। हळद खूप जास्तही घालायची नाही, फक्त अर्धा चमचाच घालायची आणि तीही परतून घेणार आहोत आपण। मसाल्याला छान तेल सुटलं की आपण यामध्ये वाटलेली डाळ घालणार आहोत। तुम्हाला घालताना असं वाटेल की खूप ड्राय आहे डाळ, परंतु ही ड्राय डाळ नाही, ही ऑलरेडी डाळ शिजलेली आहे, त्यामुळे डाळ अजिबात ड्राय होत नाही, खूप जास्त कोरडी होत नाही, खूप सुंदर बनते। ओलसरपणा यामध्ये जाणवतो खाताना। मी ज्यावेळेला प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटली त्यावेळेला सगळ्यांना खूप आवडली। कशी बनवली म्हणून सगळेजण विचारत होते, कारण वाटली डाळ बऱ्यापैकी भिजवून करतात, परंतु मी अगदी झटपट बनवल्यामुळं सगळेजण विचारत होते कशी बनवली। तर म्हटलं हा व्हिडिओ पहा आणि नक्कीच बनवून पहा। डाळ गॅसवरती टाकल्यानंतर आपण गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि डाळ परतत राहायचं आहे। आता यामध्ये थोडासा ओलसरपणा यावा म्हणून यामध्ये आपण थोडंसं दही घालणार आहोत। या डाळीमध्ये दही घातल्यामुळं अतिशय छान टेस्ट येते, शिवाय मॉइश्चरसुद्धा राहतं। अगदी सॉफ्ट अशी डाळ बनते आणि दह्याची टेस्ट खूप सुंदर उतरते या डाळीमध्ये।
कधीही तुम्ही पाहिलं आहे का, बेसनामध्ये दही घातलं तर खूप छान लागतं. त्याच पद्धतीनं आपण डाळीमध्ये थोडंसं दही घातल्यामुळं छान टेस्ट येते. आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. त्याशिवाय आपण यामध्ये चवीनुसार साखरही घालणार आहोत. तुम्हाला साखर जर आवडत असेल तर घालू शकता, परंतु साखरेमुळं काय होतं, टेस्ट अजून एन्हान्स होते. त्यासाठी तुम्ही साखर घालाच. तिखट, गोड आणि थोडीशी आंबट अशी चटपटीत अशी आपली ही डाळ बनते. आता डाळ आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे, पण थोडासा कण राहिला आहे. त्यासाठी आपण याला वाफ देऊन घेणार आहोत. साधारण 5 मिनटं वाफ देऊन घ्यायची छान. 5 मिनटं पण नाही, साधारण 2-3 मिनटं वाफ दिल्यानंतर तुमची डाळ छान मोकळी वाटायला लागते. आता गॅस परत थोडा मोठा करायचा आणि यातलं मॉइश्चर कमी करण्यासाठी आपण छान डाळ परतून घेणार आहोत. डाळ आपली ऑलरेडी शिजलेली आहे, फक्त थोडी आपण परतून घेणार आहोत. एकदा वाफ दिल्यानंतर डाळ पूर्णपणे शिजलेली असते. आता यामध्ये शेवटी आपण फक्त थोडासा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. एकदा लिंबाचा रस टाकला की गॅस बंद करून घ्यायचा आहे. जशी डाळ तुमची थंड होत जाईल तशी कोरडी कोरडी वाटायला सुरुवात होते. आता यामध्ये वरून थोडंसं कोथिंबीर आणि आपण ओलं खोबरं घालणार आहोत आणि परत थोडंसं आपण परतून घेणार आहोत. एक निवेदन करते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ पाहता येतील. आपली वाटली डाळ प्रसादाची तयार आहे. अगदी चटपटीत झटपट बनणारी, बिना कांदा लसूण विरहित अशी आपली वाटली डाळ तयार आहे. वरून आपण गार्निशिंगसाठी थोडं ओलं खोबरं किसलेलं घातलेलं आहे. शिवाय वरून तुम्ही कोथिंबीरही घाला. शिवाय वरती लिंबाचा रस जरी तुम्ही पिळला तरीही छान लागतं. अगदी चटपटीत बनते. नक्की ट्राय करून पहा. वाटल्या डाळीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि लाईक करा. वाटल्या डाळीचा हा प्रसाद माझ्या बाप्पाला दाखवला आहे. तुमच्या बाप्पाला कधी दाखवताय? परत भेटू अशाच एका व्हिडिओसह.